जे पळवापळवीचं राजकारण, सत्तेचं राजकारण, पैशाचं राजकारण, खून मारामारीचं राजकारण चाललं आहे. लोकांच्या मनात कुठेतरी रोष आहे. त्याचं नक्कीच मतपरिवर्तन होताना आम्हाला दिसेल 16 तारखेला. पण अर्थात ह्या लोकांच्या EVM असेल, ह्यांचा पैशाचा खेळ असेल, पैसे वाटप असेल, निरनिराळ्या प्रकारे प्रशासनावर दबावाचं तंत्र वापरलं गेलं तर मग एवढा मोठा धक्का लोकशाहीला आणि लोकतंत्रेला ते एनिवेज पोचवत आहेत. तर आपण ते काहीही करू शकतात, ते कोणत्याही लेवलला जाऊ शकतात. मला असं वाटतं की आता त्यांना जनसेवा करण्याची त्यांची पात्रताच राहिली नाही आहे. त्यांना फक्त लक्ष्मी सेवा, पैशाची सेवा करायची आहे. तेवढंच भाजपला जमतं. जनसेवा हा त्यांचा खोटा चेहरा आहे. त्यांचा खरा चेहरा आता समोर येतोय. लोकांना फक्त हे कळावं आणि लोकांना हे दिसावं, अशीच मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. प्रशासनाचा मशिनरीचा एवढा गैरवापर केला जातो आहे. तडीपारचा नोटीस असेल, EVMs असतील, अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव, एवढ्या तणावात ते अधिकारी ह्या ठिकाणी हे इलेक्शन कंडक्ट करत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पण कुठे कोणाला पळवायचा प्रयत्न करतायत, कुठे कोणाला दमदाटीचा प्रयत्न करतायत, कुठेतरी कोणाचा तरी खून मारामारी करून जीव घेत आहेत. काही राहिलंच नाही आहे. मला असं वाटतं एक तत्वाची जी लढाई असते, विचारसरणीची जी लढाई असते, ती हे लढू शकत नाहीत. ह्यांच्यात ते नाही आहे, ह्यांच्यात ती संस्कृतीच नाही आहे, ह्यांच्यात ती जी वागणूक आहे ती पण नाही आहे. आणि म्हणून मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की लोकांना सद्बुद्धी द्यावी. लोकांचे डोळे उघडणं आता गरजेचं आहे आणि लोकच ह्या गलिच्छ राजकारणाला उत्तर देऊन भाजपला त्यांची जागा दाखवू शकतात. शुभेच्छा. आताच काठी जो लग्न आहे, ते अक्षता आहे, तो सोहळा पार पडला आहे आणि तिथपासून इथपर्यंत येताना तुम्ही बघू शकता की जनसमुदायाची एवढी मोठी लाट या ठिकाणी जात पात धर्मभेद सगळं बाजूला ठेवून हा सोहळा रंगत असतो. आणि मी सिद्धरामेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करते की सोलापूरकरांवर जो महागाईचा, पाण्याचा, रस्त्याचा, भ्रष्टाचाराचा जो संकट आहे त्याच्यावर संक्रांत येऊ देत. सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होऊ देत आणि पुन्हा एकदा या सोलापूरला पुरोगामी विचारात सोलापूरची प्रतिष्ठा ही जी पणाला लागली आहे ती कायम असू देत, अशी मी सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. होय होय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.